इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस याच्यावरील चौथं लेक्चर. ओके, तर या लेक्चरमध्ये आपल्याला डिटर्मिनंटच्या काही प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण 4 प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. या लेक्चरमध्ये आपण 5वी, 6वी आणि 7वी प्रॉपर्टी पाहणार आहोत. तर 5वी प्रॉपर्टी काय सांगते पहा, तुमचा डिटर्मिनंट जो आहे त्याच्यामध्ये कुठल्याही एका रोला एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं आणि तो दुसऱ्या एखाद्या रो मध्ये ऍड केला आणि येणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड केली तर ती व्हॅल्यू जी आहे ती ओरिजिनल डिटर्मिनंटची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच येणार आहे. किंवा हेच ऑपरेशन तुम्ही कॉलमसाठी केलं तरी सुद्धा ते ट्रू आहे. ओके, कॉलमसाठी सुद्धा ही प्रॉपर्टी ट्रू आहे. म्हणजे थोडक्यात प्रॉपर्टी काय आहे, इफ अ कॉन्स्टंट मल्टिप्लाय ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम is added to the corresponding elements of any other row or column, then the value of new determinant so obtained is the same as that of the original determinant. That means the operation ri plus krj. Okay, ri तो काय चेंज होणार आहे, तर तो होणार आहे ri plus krj. म्हणजे rj ला एखाद्या कॉन्स्टंट ने जेथ रोला जे काय डिनोट करतो, नंबर ऑफ रो. तर जेथ रोला एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं आणि ते आयथ रो मध्ये तुम्ही ऍड केलं तर तो आयथ रो चेंज होणार आहे. ओके, आणि हे ऑपरेशन केल्यानंतर मिळणारा मॅट्रिक्स डज नॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. तर हे ऑपरेशन त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज करणार नाही. किंवा सेम ट्रू आहे कॉलमसाठी, सी आय आयथ कॉलम आहे तो चेंज करून काय होईल, सी आय प्लस के सी जे. तर त्या केसमध्ये सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलणार नाही. एक एक्झाम्पल घेऊन आपण हे व्हेरीफाय करून बघूया. ऍक्च्युली या प्रॉपर्टी सर्व डिटर्मिनंटसाठी ट्रू आहेत. आपण एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन त्याच्यासाठी ते आपण चेक करतोय. ओके, तर डिटर्मिनंट घेतलेला याची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. देअरफॉर डी इज इक्वल टू, तो येणार आहे 1. पहिल्या रो मधल्या एलिमेंट्स आपण ओळीनं लिहितो 1 3 -2. ओके, त्यांना अल्टरनेटिंग साइन देतो. पहिल्याला प्लस, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस. ओके, दोन साइन एकमेकाच्या जवळ आले त्याच्यामुळे त्याला ब्रॅकेट मध्ये. याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट, याला पण मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट, याला पण मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट. 1 ला मल्टिप्लाय 1 ज्या रो मध्ये कॉलम मध्ये ते काढून टाका. उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घ्या. -1 0 2 1. सिमिलरली 3 जो एलिमेंट आहे तो ज्या कॉलम मध्ये आणि रो मध्ये ते काढून टाका. उरलेले एलिमेंट 2 0 1 1 2 0 1 1. ओके, नंतर हा -2 ज्या रो मध्ये आणि कॉलम मध्ये काढून टाका. पहिला रो आणि तिसरा कॉलम निघून जाईल आणि एलिमेंट होतील 2 -1 1 2 यांचा डिटर्मिनंट. सो दिस बिकम 1 into bracket, -1 into 1 become -1, -2 into 0 become 0, -3 into bracket 2 into 1 become 2, -0 into 1 become 0, plus into minus -2 into bracket 2 into 2 4, -1 into 1 become -1. पहा मध्ये मायनस साइन येणार आहे. पुढे मग या दोघांच्या मल्टिप्लिकेशनला जे काही साइन येईल ते आहे तसं राहणारच आहे, पण मध्ये मात्र मायनस साइन असेल. सो दिस बिकम 1 into bracket -1, -3 into bracket 2, -2 into bracket, this minus into minus plus, 4 plus 1 become 5. So in that way we get -1, -6, -10, right? So final answer become -70. Okay, now use operation and then check the value of determinant. So मी घेतो पहिला रो आणि त्याच्यामध्ये ऍड करतो 2 times सेकंड रो. ओके, सो दिस इम्प्लाइज डी इज इक्वल टू, डिटर्मिनंट डी मध्ये आता कोणामध्ये चेंज होणार आहे, R1 मध्ये चेंज होईल. R1 मध्ये काय करतोय आपण, R2 चे एलिमेंट आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करतोय आणि ते पहिल्या रो मध्ये ऍड करतोय. ओके, म्हणजे पहिला रो बघा, याला 2 ने मल्टिप्लाय केलं काय, 2 into 2 बरोबर. R2 च्या एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करतोय. 2 into 2 4, 4 plus 1 5. त्याच्यानंतर याला पण 2 ने मल्टिप्लाय केलं, -1 into 2 -2, 3 -2 आलं 1. त्याच्यानंतर याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 0 येणार आहे. -2 plus 0 -2. आणि उरलेले दोन रो जे आहेत ते आहेत तसे राहतील. 2 -1 0 1 2 1. ओके, तर या ठिकाणी चेंज कोणामध्ये झालेला आहे, पहिल्या रो मध्ये. पहिल्या रो मध्ये काय झालं, तर R2 मधले जे एलिमेंट आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं आपण आणि ते R1 मध्ये ऍड केलं. R2 मधला पहिला एलिमेंट आहे 2, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 into 2 4,
4 तो 1 मध्ये ऍड केला 5 झाला. -1 ला 2 ने मल्टिप्लाय केला आलं -2. 3 मध्ये ऍड केला 3 - 2 आला 1. त्याच्यानंतर 0 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 0 येणार आहे -2 + 0 -2 राईट. ओके, आणि हे दोन रो जे आहेत ते आहेत तसे. आता याची व्हॅल्यू आपल्याला चेक करायची. सो देअरफॉर D इज इक्वल टू पहिला एलिमेंट 5 आहे तसा त्याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट, पुढचा एलिमेंट त्याला प्लस साइन त्याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट, पुढचा एलिमेंट त्याला प्लस साइन आणि त्याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट. तर 5 ला मल्टिप्लाय असणार आहे -1 0 2 1 बरोबर. हे कोपऱ्यातले चार उजव्या कोपऱ्यामधले 4 एलिमेंट 1 ला मल्टिप्लाय असणार आहे या डाव्या कोपऱ्यातले खालचे दोन एलिमेंट आणि उजव्या कोपऱ्यातले खालचे दोन एलिमेंट म्हणजे 2 1 0 1. आणि या -2 ला मल्टिप्लाय असणार आहे डाव्या कोपऱ्यामधले खालचे 4 एलिमेंट 2 - 1 1 2. त्याला सिंप्लिफाय करून बघूया. हे येते 5 इंटू ब्रॅकेट -1 * 1 बिकम -1 -2 इंटू 0 बिकम 0 प्लस 1 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट 2 * 1 2 -1 इंटू 0 0 बरोबर. 0 ने कोणत्याही एलिमेंटला मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आहे. हे प्लस इंटू मायनस -2 2 इंटू 2 4 -1 इंटू -1 बिकम -1. So after simplification we get 5 into bracket -1 plus 1 into 2 2, or I will write this as 1 into bracket 2 then -2 into bracket this minus into minus plus 5 4 plus 1 5. So in that way we get -5 then this plus 2 and then this -10. Okay, so in that way we get value of डिटर्मिनंट. या ठिकाणी अल्टरनेटिव्ह प्लस मायनस साइन असतं पाहिजे, इथं मायनस साइन पाहिजे. पहिल्याला प्लस मायनस प्लस म्हणजे इथं मायनस साइन येईल म्हणजे इथं पण मायनस साइन असणार आहे आणि इथं पण मायनस साइन असणार आहे. सो इन दॅट वे वी गेट फायनल आन्सर बिकम -17. ओके, अल्टरनेटिव्ह प्लस मायनस साइन असतं पाहिजे, इथं आपण चुकून प्लस साइन घेतलं होतं पण इथं पाहिजे काय मायनस साइन. प्लस मायनस प्लस आणि या पद्धतीने हे पण काय आलं -17. पहा डी ची व्हॅल्यू पण काय आली होती -17 आली होती. हे ऑपरेशन करून मिळालेला जो डिटर्मिनंट आहे D1 म्हणतो मी त्याला, त्याची व्हॅल्यू पण काय आली -17 आली. म्हणजे आपली प्रॉपर्टी जी आहे ती सॅटिस्फाय झालेली आहे. ओके, कुठल्याही रोला एखाद्या एलिमेंटने मल्टिप्लाय केलं रो मधल्या एलिमेंटला आणि त्यांनी दुसऱ्या रो मध्ये तो एलिमेंट रो ऍड केला तर येणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही सेम असणार आहे. तर एकदा पाहून घ्या. नाव आवर 6th प्रॉपर्टी बिकम, 6वी प्रॉपर्टी आहे पहा. If each element of a row or column is expressed as the sum of two numbers, then the determinant can be expressed as sum of two determinants. Okay, कुठल्याही एखाद्या रो मध्ये दोन एलिमेंटची ऍडिशन असेल प्रत्येक एलिमेंट जो आहे तो, तर त्या केसमध्ये त्या डिटर्मिनंटला दोन डिटर्मिनंटच्या बेरजेच्या स्वरूपात लिहिता येतं. फॉर एक्झाम्पल पहा, पहिला जो रो आहे त्याच्यामध्ये दोघांची ऍडिशन आहे प्रत्येक एलिमेंट मध्ये a1 + x1 b1 + y1 c1 + z1 आणि दुसरा रो a2 b2 c2 a3 b3 c3. तर या सिंगल डिटर्मिनंटला आपण दोन डिटर्मिनंटच्या ऍडिशन फॉर्म मध्ये लिहितोय जर कुठल्याही एका रो मध्ये किंवा कुठल्याही एका कॉलम मध्ये नंबरची ऍडिशन असेल तर. तर या ठिकाणी मग हा पहिला रो होणार आहे a1 b1 c1 पहिल्या डिटर्मिनंट साठी. दुसरा आणि तिसरा रो जो आहे तो सेम राहील प्लस दुसऱ्या डिटर्मिनंट साठी पहिला रो होणार आहे x1 y1 z1 आणि दुसरा आणि तिसरा रो जो आहे तो ऍज इट इज राहणार आहे. या पद्धतीने एका डिटर्मिनंटला आपण दोन डिटर्मिनंटच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ओके, हे झालं रो साठी. सिमिलरली आपण कॉलम साठी सुद्धा ते करू शकतो. पुढची प्रॉपर्टी आहे पहा प्रॉपर्टी नंबर 7, त्याला ट्रायंगल प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. तर ही प्रॉपर्टी काय सांगते, तुमचा जो डिटर्मिनंट आहे त्या डिटर्मिनंट मधले तुमच्या मेन डायगोनल एलिमेंटच्या खालच्या एंट्रीज किंवा वरच्या एंट्रीज, खालच्या किंवा वरच्या कुठल्याही चालता येत आपल्याला. मेन डायगोनल म्हणजे हा झाला 1 2 4 हा मेन डायगोनल आहे. याच्या खालच्या एंट्री 0 असतील तर या केसमध्ये या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येणार आहे, तर हे जे डायगोनल एलिमेंट आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असणार आहे. किंवा वरचे एलिमेंट जर 0 असतील तरी सुद्धा डायगोनल एलिमेंटच्या मल्टिप्लिकेशन म्हणजेच डिटर्मिनंटची व्हॅल्यू असणार आहे. तर आपण हे सोडवून चेक करून बघूया. देअरफॉर D इज इक्वल टू ॲज युजल आपण डिटर्मिनंट जसा सोडवतो तसा सोडवायचा आहे. पहिला एलिमेंट 1 त्याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट येणार आहे 2 1 0 4 2 1 0 4. त्याच्यानंतर मायनस साइन पुढचा एलिमेंट पहिल्या रो मधला 2 त्याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट 0 1 0 4 0 1 0 4 आणि देन प्लस साइन पुढचा एलिमेंट 3
त्याला मल्टिप्लाय 2 by 2 डिटर्मिनंट 0 2 0 0 0 2 0 0 and now simplify this we get 1 into bracket 2 into 4 is 8 minus 0 into 1 0 then minus 2 into bracket 0 into 4 0 minus 0 into 1 0 then plus 3 into bracket 0 into 0 0 0 into 2 0. So in that way this term becomes 0, this term becomes 0, this is 8, 8 into 1 is 8, so this answer become 8. And multiplication of diagonal elements, okay, multiplication of diagonal elements equal to the multiplication ते पहा 1 into 2 into 4, so which is also 8. म्हणजे थोडक्यात काही प्रॉपर्टी अतिशय महत्वाची, याला म्हणतो आपण अप्पर ट्रायंग्युलर डिटर्मिनंट, किंवा याला वरच्या एंट्रीज जर 0 असतील तर लोअर ट्रायंग्युलर डिटर्मिनंट होईल. म्हणजे मेन डायगोनल एलिमेंटच्या खालच्या एंट्रीज सर्व 0 असतील किंवा वरच्या एंट्रीज 0 असतील किंवा दोन्ही 0 असतील, खालच्या पण आणि वरच्या पण, तर त्या केसमध्ये डिटर्मिनंट म्हणजे काय, डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन 1 into 2 into 4. ओके, तर अशा या 7 प्रॉपर्टीज आहेत डिटर्मिनंटच्या. एकदा व्यवस्थित वाचा म्हणजे तुमच्या लक्षात राहतील, त्याची पर्टिक्युलर एक्झाम्पल बघा म्हणजे व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ओके, थँक्यू.